हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। तर बघा, आज तुमच्यासाठी सुंदर अशी मटक्या गळ्यावरती कधीही न तुम्ही पाहिलेली अशी डिझाईन मी आज घेऊन आलेली आहे। तर बघा, उंची आपली 13.5 आहे, छातीची घडी आपली 10ची, शोल्डर रो मुंडा 5 आहे। बघू शकताय तुम्ही, गळा रुंदी 2 घेऊन गळ्याची उंची 10 ठेवलेली आहे। तुम्ही गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणखी एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा। बघा, बघा थोडासा बाहेरच्या साईडनं परत असा गोल राऊंड, बघा असं छानपैकी आपला मटका गळा ड्रॉ करून झालेला आहे। तर बघा, असं खालच्या साईडनं थोडासा वर्तुळाकार, परत स्ट्रेट लाईन, बघा इथे थोडंसं असं वर्तुळाकारमध्ये असं मारून घेते। बघू शकताय, परत इथे एक अशी तिरकी रेष, परत अशी तिरकी लाईन, परत इथं अशी तिरखं, बघा असं थोडासा वेगळा हटके लुकमध्ये असा मी आकार देऊन घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही, डार्क केल्यामुळे तुमच्या लक्षात येईल। बघा किती सुंदर न्यू डिझाईन आपली मटक्या गळ्यावरती तयार आहे। बघा, असा परत मटक्या गळ्याचा मी एक शेप देऊन घेणार आहे। ह्याच्यावरती अशी आपल्याला डबल लेअरमध्ये लेस लावायची आहे। तर बघा, जसा ड्रॉ केला आहे तसाच व्यवस्थित आपल्याला कटिंगसुद्धा करायचं आहे। बघा इथं थोडंसं तिरक्या रेषेवरती अशी, परत इथं असा, आणि परत इथून थोडंसं खाली इथंपर्यंतच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकताय, व इथून वरच्या साईडनं असा व्यवस्थित आपल्याला कटिंग करायचं आहे। बघा, इथंपर्यंतच कटिंग करायचं, खालचा आकार आपल्याला कटिंग करायचा नाही आहे। एवढा शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। बघा किती सुंदर असा आकार आहे मटक्या गळ्यावरती, अगदी सुंदर दिसत आहे। अगदीच न्यू स्टाईलचा गळा आहे। तर तो कसा स्टिच करायचा ते दाखवते। हे आपलं मेन फॅब्रिक आहे, ते व्यवस्थित पसरून घ्यायचं। हा डिझाईनचा गळा उलटा करून घ्यायचा, उलटा ठेवायचा, व व्यवस्थित पूर्ण गळ्याला अशा आपल्याला एक 3-4 सुया लावून घ्यायच्या, जेणेकरून काय होईल, आपला गळा हलणार नाही, एकसारखा व्यवस्थित असा बसेल। त्यामुळे सुया लावणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल, आपल्या गळा शिवताना आपल्याला काहीच त्रास होणार नाही। ह्यासाठी सुया लावणे खूप गरजेचं आहे। बघू शकताय तुम्ही, फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आहे असं आपल्या गळ्याला गोल गळा फक्त असा मी फिरवून घेतलेला आहे। बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, टीप मारली, तर सुई खाली ठेवली, कपडा फिरवला, व परत जसा आकार आहे त्याच्या आकारात आपल्याला फक्त गळा स्टिच करत जायचं आहे। बघू शकता, इथं कोपराला तर सुई खाली ठेवली, कपडा फिरवला, बघा असं प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला सेम पोझिशन करत संपूर्ण गळा स्टिच करायचा आहे। हे कोपऱ्यात सुई खाली घालणे, परत कपडा फिरवणे, परत टिप मारणे, ह्या पोझिशनमुळे काय होतं, जे आपले कोपरे आहेत डिझाईनचे ते अगदी सुपिरियर निघतात। त्याचं स्टिच व्यवस्थित झाले की कटिंग व्यवस्थित होतं, कटिंग व्यवस्थित झाले की आपल्याला पुढच्या स्टेप व्यवस्थित होतात, आणि गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं। जसं आपण ड्रॉ केलेलं अगदी तसाच त्याच पद्धतीमध्ये गळा आपला तयार होतो। त्यामुळं ते करणं खूप गरजेचं आहे। बघू शकताय, अगदी छान असं 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला गळा स्टिच करून झाले। कमरपट्टीसुद्धा मी डायरेक्ट जॉईन करून घेणार आहे, म्हणून डायरेक्ट कमरपट्टीला टीप मारली। मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित गळ्याच्या लेवलमध्ये आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचं आहे। बघा, कोपऱ्याचं आपलं डिझाईनला कोपरे फार आहेत, त्यामुळे कोपऱ्यात अगदी व्यवस्थित असं आपल्याला ब्लाऊजचं डिझाईन व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता, कुठेही आपला कोपरा वगैरे अस्तर आपलं कुठेही कट होणार नाही, ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। बघा, संपूर्ण गळ्याला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत।
संपूर्ण गळ्याला असे छोटे छोटे पूर्ण कट देऊन घ्यायचे, जेणेकरून काय होईल आपला गळा उलटा छान होईल. बघू शकता कमरपट्टी व गळा ह्या दोन्हींच्या मध्ये हात घालून आपल्याला कपडा व्यवस्थित असा उलटवून घ्यायचा आहे. अस्तर अगदी व्यवस्थित असं आपलं फोल्ड झालं पाहिजे. बघा जे कोपरे आहे ते अगदी सुईच्या साहाय्याने, मी जे वरती 3 कोपरे होते ते सुईच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित असे त्याचे टोके बाहेर काढून घेत आहे. बघा मेन फॅब्रिकला कुठेही सुई लागता कामा नये, फक्त अस्तरला धरूनच आपल्याला ओढायचे. असे तिन्ही कोपरे मी व्यवस्थित असे बाहेर काढून घेणार आहे सुईच्या साहाय्याने, जेणेकरून काय अगदी कोपऱ्याचं व्यवस्थित टोक आलं ना आपल्याला दाब टीप मारायला खूप सुंदर जाईल व त्यामुळे आपल्या गळ्याचं खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. त्यामुळे ही कोपरे काढणे खूप गरजेचं आहे. असे तिन्हीसुद्धा कोपरे मी व्यवस्थित बाहेर काढून घेणार आहे. बघा व्यवस्थित असं कोपरे मी बाहेर काढून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे व दोन्ही हातांनी कपडा प्रेस करत आपण त्याच्यावरून दाबटीप मारून घेणार आहे. दाबटीप अगदी काठावरून जी टीप मारलेली आहे त्या टिपेवरूनच आपली दाबटीप येईल ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप मारायची आहे. बघा इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला व परत टीप मारायला चालू केली. प्रत्येक कोपऱ्यात सेम असंच करत आपल्याला संपूर्ण गळ्याची दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. अगदी फिनिशिंग सहित सुंदर अशी आपली डिझाईन रेडी झालेली आहे. अगदीच नवी डिझाईन आहे, नवीन वर्षाची नवीन डिझाईन म्हटला तरीही चालेल. बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. कोपरे सुद्धा बघू शकते अगदी सुंदर असे आलेले आहेत. कमरेकडच्या बाजूला सुद्धा मी अशी दाबटीप मारून घेणार आहे. बघा अगदी व्यवस्थित अशी आपली दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही अस्तर व मेन फॅब्रिक एक साथ आपल्याला अगदी काठावरून अशी टीप मारत जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित असं मी सगळं कट करून घेतलेलं आहे. बघू शकते अशी बारीक मी नाजूक अशी लेस गोल्डन कलरची घेतलेली आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता, पण मी इथं डबल लेअरमध्ये लेस लावणार आहे. त्यामुळे बारीकच लेस मी अगदी काठावरून जशी आहे तशी ठेवत मी लेस अटॅच करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही इथं मटक्या गळ्याचा इथं जो आपला कॉर्नर आहे तिथंपर्यंतच आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपला लुक आलेला आहे ब्लाऊजला व अशीच लेस दुसऱ्या प्रकारे सुद्धा मी अटॅच करून घेत आहे. ते पण लेस आपल्याला तिथंपर्यंतच लावून घ्यायची आहे. इथं थोडीशी लेस आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. बघू शकता आपली 2 प्रकारची लेस अशी लावून झालेली आहे. ह्या बाजूला सुद्धा मी अशीच लेस अटॅच करून घेतलेली आहे. बघू शकता किती सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर इथं आपल्याला अगोदर मी कमर पाठीतल्या टक्स टाकून घेते. दोन्ही बाजूला सेम 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची
पाठीतल्या टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा आता ही जी आपली डिझाईन आहे ना, ह्याला अशी खालच्या साईडनं थोडीशी बघू शकता तुम्ही, असं खालच्या साईडनं थोडीशी नाजूक अशी लेस मी अटॅच करत वरच्या साईडला घेणार आहे. बघू शकताय तुम्ही इथं. आता हा टर्न आपल्याला असाच आपण जसं ड्रॉ केलं होतं ना, तसंच वरच्या साईडला असे अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा इथं कोपरा आलेला आहे. थोडेसे फोल्ड करून परत इथं आपल्याला अशी लेस बघा इथं जोपर्यंत कोपरा येत नाही तोपर्यंत बघा इथं परत आपल्याला लेस जॉईन करायचं. इथं कोपरा आलेला आहे. परत इथं थोडंसे लेस फोल्ड करून घेतले. डोली दारवड परत इथं थोडीशी लेस अशी फोल्ड केली. परत इथं थोडीशी लेस फोल्ड करायची आहे. परत इथं प्रत्येक कोपऱ्याला, ज्या कोपऱ्याचा जो टोक आहे त्या कोपऱ्याला आणि खालच्या साईडला, म्हणजे वरती कोपऱ्याला आणि खालच्या कोपऱ्याला अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला व्यवस्थित थोडीशी लेस फोल्ड करायची आहे. बघा इथं आपली लेस थोडीशी फोल्ड होत नाही आहे, तरी पण मी नावून फोल्ड करून 2-3 वेळा कपडा बाहेर काढून फोल्ड करून घेतलेले आहे. आणि इथं अशी फोल्ड करत आपल्याला संपूर्ण गळ्याला अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे लेसपासून. बघू शकताय तुम्ही. थोडंसं काम किचकट आहे, पण काम पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर त्याचा लुक येणार आहे. बघा आपल्या आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळणारच आहे. डिझाईन तयार झाल्यानंतर तुम्हाला समजू शकताय किती कोपऱ्यात लेस फोल्ड करणे किती अवघड आहे, किती कष्टाचं काम आहे हे तुमच्या लक्षात येईलच. शकते अशी संपूर्ण लेस मी अटॅच करून घेतलेली आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. इथून आपला पुढचा भाग फिटिंगमध्ये जाणार आहे म्हणून मी तेवढा भाग ठेवलेला आहे. बघू शकता किती सुंदर असं आपलं लुक आलेलं आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून दिसायला खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसेल. बघू शकता इथे मी 2-3 वेळा कपडा बाहेर काढून 2-3 वेळा असं मी तयार करून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर असं आपलं ब्लाऊज ह्या डिझाईनवर लुक आलेला आहे. मटक्या गळ्यावर काहीतरी नवीन असं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथं मी 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे, ती अशी डबल फोल्ड करून टीप मारून घेणार आहे. अशा आपल्याला टोटल 4 पट्ट्या तयार करायच्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही. ह्याला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने मी 4 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. ह्या आपल्या 4 पट्ट्या ऑलरेडी तयार झालेल्या आहेत. तर आता ह्या कोपऱ्याला अशी आपल्याला पट्टी ठेवून घ्यायची आहे बघा, आणि अशी आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी 4ही पट्ट्यासुद्धा व्यवस्थित अशा अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आणि अटॅच केल्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी
पट्टी अटॅच करायच्या आहेत. बघू शकता आपल्या 2 पट्ट्या अटॅच करून झालेल्या आहेत आणि ह्या 2 पट्ट्या अगदी व्यवस्थित असा थोडासा 1 इंचाचा गॅप सोडून ह्या बाजूला मी अशा अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा अगदी दोन्हीतला डिस्टन्स